वसमत येथे तथागत भगवान बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त जेतवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक 22 मे 2024 रोजी यशवंतराव उबारे यांच्याकडून 5 लाख रुपयांची बुद्धमूर्ती दान देण्यात आली। सदरील बुद्धमूर्तीची भव्य रॅली यशवंतराव उबारे यांच्या निवासस्थानापासून सत्यनारायण टॉकीज, झेंडा चौक, पोलीस स्टेशन, गवळी मारुती मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसमत येथे काढण्यात आली। या कार्यक्रमाला पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर पूर्णा व पूज्य बदंत पयाबुदी महाथेरू नांदेडसह भिक्खू संघ उपस्थित होता। यावेळी रिस्तर विधी घेऊन भंतेजींची प्रवचने झाली। या कार्यक्रमाला वसमत येथील विधानसभेचे आमदार राजूभाई नवघरे, डॉक्टर MR कॅतमार हे उपस्थित होते। आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे, राजकुमार एंगडे, प्राध्यापक सुभाष मस्के, विजयकुमार एंगडे, इंजिनियर SP मुळे, श्रीरंग थोरात, PC कांबळे, प्राध्यापक गायकवाड, सुरेश दवणे, गौतम दवणे, दातार सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आयुष्यमान यशवंतराव उबारे यांनी 5 लाख रुपयाची बुद्धमूर्ती दान दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व सत्कार होत आहेत। भोजनदान कुंटवाड व LR कांबळे यांनी दिले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी उर्फ बंटीभाऊ उबारे, पुरुषोत्तम उर्फ सोनीभाऊ उबारे, पवन उबारे, पंकज उबारे, अमन उबारे यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र TV एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या इंगोले, वसमत। म्हणून विहारात आल्याच्या नंतर आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे। माणसाच्या मनातला राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, सृष्टी असेल, संशय असेल, आळस असेल, या गोष्टी माणसाला अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत। म्हणून या विकाराला दूर करून आपण आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे। मी या ठिकाणावर अधिकचा उद्देश न करता बराचसा वेळ झालेला आहे, भोजनाची वेळ झालेली आहे आणि शेवटी उबारे साहेब आभार प्रदर्शनवर काही आपलं मनोगत इथं व्यक्त करणार आहेत। आमचे मुस्लिम भाई इथे येऊन बसलेले आहेत, कारण जात दुधापुढे कुठली जात नाही, दुधाचा फक्त विचार आहे। दुधानं सांगितले 5 शिक आहे, हत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नका, नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नका। कुठल्याही जाती धर्माचा मनुष्य ते 5 शिकांचं पालन करून आपल्या जीवनात आपलं कल्याण करून घेऊ शकतो।